महोदयांच्या हस्ते या ठिकाणी नेमण्यात आलेले आहे. अभिजित महाराज बोल इकडे. अभिजित महाराज या चितावरती या ठिकाणी आपण पाहतोय की सन्माननीय ॲडव्होकेट आशिष शेलार साहेब, नामदार आशिष शेलार साहेब आणि नामदार दत्तात्रय मामा बर्णे साहेब यांच्या शुभेच्छा. सर्व टाळकरी सर्व टाळकरी पक्षामध्ये योगीकरांनी दोन केला. जवळचे बाकीचे भाविक उभे आहेत. कृपया बाजूला घ्या. बाजूला सगळ्या सगळेजण बालकी समोरचे टाळ नाही ते थांबा. फक्त टाळकरी थांबतील. सर्व टाळकरी थांबतील. ते टाळकरी सन्मान झाला. त्यानंतर नामदार दत्तात्रय मामा बर्णे महोदय या दोघांचा सन्मान गुरु देवस्थानच्या वतीनं या ठिकाणी करण्यात येत आहे. हर्षवर्धनजी पाटील साहेब यांचा या ठिकाणी सन्मान होतं. भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज सर्व टाळकरी ज्यांच्याकडे टाळकरी पडली चला सर्व टाळकरी पडली आलेले सर्व कुंडली हरीश्वर आलेले डान्स करेंगे.
डोंगर राजा डोंगर ऐसा नामघोष ऐसा प्रतापांचा भार ऐसा दिगंबर गावा येतो जमिनीराजा सर्व जमिनीराजाला सर्व जमिनीला आत्महून त्याला प्रवेश केले जातील चला जमिनीकडे काय नाही चला जमिनीकडे आतून येतो चला आतून चला 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 आतून पलीकडे आता सर्व जमिनीकडे चला पुढे सर्व जमिनीकडे आतून सर्व जमिनीकडे चला प्रदक्षिणा करा सर्व जमिनीकडे झेंडेकरांनी आतमधली प्रदक्षिणा चालू केलेली आहे. बाहेरची 3 प्रदक्षिणा झाल्या त्यानंतर आतमधली प्रदक्षिणा आहे. रिंगण जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे पहिलं रिंगण हे बेलवाडीमध्ये संपन्न होत आहे. या उपस्थितीत चला सर्व जमिनीकडे आतमध्ये या सर्व जमिनीकडे आल्या सर्व सर्व जमिनीकडे आल्यानंतर काका डोंगर सगळं अंडा आणि मिळून ज्यांच्या आहे तुमच्या सर्वांच्या डोळ्याचं पाणी दिसेल अशा पद्धतीचा रिंगण या ठिकाणी आम्ही घालत आहोत. सर्व माता भगिनी अंडा आणि मिळून आपण त्यामध्ये यायचे म्हणून म्हणजे आमच्या वैष्णवांचं प्रतीक आहे त्यामुळे आम्ही ठरवलं घेऊन पंढरीची वारी आहे माझ्या घरी त्याप्रमाणे आम्ही रिंगण करत असतो. पांडव महाराज बाहेर घ्या बाहेर सर्वांना बाहेर घ्या बाहेरच्या लाईनमध्ये घ्या अण्णा आम्ही तुळस रिंगणामध्ये येते सर्व हंडा तुळस रिंगणामध्ये चला माता भगिनीचं रिंगण होईल आणि हंडा म्हणजे आमच्या प्रत्येक दिल्लीचा टँकर आहे सर्वांना पाणी मिळावं दिल्लीमध्ये सर्वांना पाणी मिळावं असे नियोजन असतं त्या प्रत्येक दिल्लीमध्ये एक हंडा आणि तुळस असते त्यामुळे सर्व हंडा आणि तुळस वैष्णवांचं प्रतीक या ठिकाणी आलेलं आहे. या ठिकाणी हंडा आणि तुळस रिंगणामध्ये येईल त्या आपल्या जागेवरती रिंगणामध्ये आल्यानंतर त्यांची प्रदक्षिणा होईल आणि त्यानंतर आपण या ठिकाणी रिंगण घालायचं एक मोबाईल सापडला आहे नंतर रिंगण झाल्यानंतर या ठिकाणी आपली ओळख पटवून मोबाईल घेऊन जायचं. चला सर्व आता